महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. आणि ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या आषाढी पौर्णिमेच्या आणि ज्याला काही 20 वर्षापासून, 25 वर्षापासून किंवा 15 वर्षापासून ज्याला गुरु पौर्णिमा म्हणून ओळखल्या जात आहे, अशा या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. आजचा जो ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे, ज्याला आपण आषाढी पौर्णिमा आपण पाहतो सगळीकडे जगन्नाथाचा रथ ओढला जातो. इकडे पंढरपूरला हजारो लाखोंच्या संख्येने लोक भगवी पताका, पांढरे कपडे घालून भगवी पताका घेतात. हा सगळा संदर्भ आपण पाहतो. तर अमरनाथ यात्रा असेल, इकडं अय्यप्पा मंदिर केरळचं असेल, म्हणजे आणि इकडं सोमनाथाचं मंदिर पश्चिमेकडे असेल आणि पूर्वेकडे आपण पाहतो जगन्नाथाचं. हे सगळे रूप कुणाचे आहेत? हे सगळे रूप त्या जगद्वंद बुद्धाचे आहेत. बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांती आणि त्याच्यानंतर द अनटचेबल या ग्रंथामध्ये अतिशय मोठी मांडणी केलेली आहे की या भारताचा इतिहास केवळ बुद्धाचा आहे आणि प्रतिक्रांतीनंतर 4थ्या शतकानंतर विशेषतः 1ल्या शतकामध्ये इसवीनाच्या ते पुष्यमित्राची प्रतिक्रांती झालेलीच आहे. परंतु 4थ्या शतकामध्ये जे काही गुप्त साम्राज्य निर्माण झालं आणि या 4थ्या सदीपासून जे काही निर्माण झालं साहित्य, पुराण निर्माण झाले, महाभारत आणि रामायण निर्माण झाले आणि भारताचा इतिहास बदलण्यात आला. आणि म्हणून हा जो मूळ पुरुष भारताचा आहे, ज्याने सदाचाराचं राज्य निर्माण करण्यासाठी स्वतः दुःखामध्ये राहिला, पीडा अनुभवली, अतिशय त्रास दिली आणि एका भाताच्या कानावर त्यांनी आपलं आयुष्य काढलं आणि जगाला मुक्तीचा मार्ग, दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढला. अशा या महान मानवाची केवळ माझ्यासाठी नव्हे तर लोकांच्या या दुःखितांच्या जे काही दुःख आहे, जे त्रास आहे, ज्या वेदना आहेत त्याच्यावर फुंकर मारण्यासाठी मला केवळ एकट्याला बसून किंवा एकट्याकडून मला शक्य होणार नाही. माझ्यासारखे असंख्य लोक असे पाहिजेत आणि म्हणून त्यांनी इतरांसाठी हा जो अनुभव मी प्राप्त केलेला आहे आणि हा जो मी दुःखमुक्तीचा अनुभव घेतलेला आहे, तो केवळ माझ्या पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. ब्रह्मसहमपतीची याचना आपल्याला माहित आहे. ब्रह्मसहमपती म्हणजे त्यांच्यामधलाच एक सर्वश्रेष्ठ करुणेचा विचार. त्या करुणेच्या पोटी पुन्हा बुद्धाला मग या संसारामध्ये जो लोभ, द्वेष, मोह, अहंकार, मत्सर, स्पर्धा, ईर्ष्या, शंका, कुशंका इतक्या सगळ्या या अकुशल भावनामध्ये आणि चिखलामध्ये रुतलेला आहे, त्या मानवांना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा हा महापुरुष परिनिब्बाला परिनिब्बाणाला जाता जाता परत आला आणि पुढचे 45 वर्ष बहुजन हिताय, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आत्ता हिताय, देव मनुष्यानं, अशा या मंत्राचं अतिशय मोठं आशिया खंडापर्यंत हा मंत्र. आशिया खंडाच्या कानाकोपऱ्यामध्ये लाईट ऑफ एशिया आपण ज्याला म्हणतो, तर हे जे अतिशय मोठं सिंहनाद बुद्धाने केलेलं आहे, तो सिंहनाद बुद्धाच्या काळामध्ये, अशोकाच्या काळामध्ये आशिया खंडापर्यंत गेला. आधुनिक काळ येऊपर्यंत तो अमेरिका आणि पाश्चिमात्य जग आपण ज्याला म्हणतो, या विश्वातले जेवढे काही खंड आहेत, त्या खंडामध्ये आज जर कुणाला तंटे मिटवायचे असतील, कुणाला दुःख नष्ट करायचं असेल, कुणाला सदाचाराचा मार्ग जर अवलंबायचा असेल, कुणाला युद्ध परिस्थिती टाळायची असेल, तर तिथं बुद्ध धावून जातात. बुद्धाची शिकवण धावून जाते आणि म्हणून अशा या सिंहनादाचा दिवस जो होता, तो ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस सारनाथ येथे ऋषीपतन त्या मृगदाय वनामध्ये बुद्धानं जो पहिला उपदेश केला, स्वतःला जो काय दुःख मुक्तीचा अनुभव आला आणि या जगाचं यथाभूत ज्ञान दर्शनानं जे काही त्यांना ते पूर्ण अनुभव संपन्न त्यांना जो प्राप्त झाला, तो देण्याचा जो दिवस आहे, तो आषाढी पौर्णिमेचा आहे, तो आजचा दिवस आहे.
आणि त्याला ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवसानंच आपण त्याला संबोधलं पाहिजे. कारण त्याची जर विस्मृती झाली की आजचा दिवस कुठला आहे? आजचा दिवस हाच आहे की जे धम्मचक्र प्रवर्तन आहे ते आजच्या दिवशी बुद्धानं केलेलं आहे. आणि धम्मचक्र प्रवर्तन काय केलं? तर लोकांना दुःख, जे काही त्यांच्या वाटेला दुःख आलेलं आहे, वर्तमान काळातलं ते दुःखामध्ये जे ते रुतलेले आहेत, त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी, जे असमाधान आहे, रात्रंदिवस ज्या पीडित अवस्थेमध्ये मनुष्य अ, जात ही पीडित असते, क्लेशामध्ये असते, दुःखामध्ये असते, असमाधानामध्ये असते. त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी बुद्धाला आजची घोषणा करावी लागली, धम्माची उद्घोषणा करा. त्याला आपण धम्म जयंती मध्ये म्हणून सुद्धा आपण ओळखतो. आजचा हा धम्म जयंतीचा सोहळा आहे. ज्या धम्माच्या सानिध्यामध्ये राहून आपण आपल्या सगळ्या जीवनातल्या ज्या काही व्यथा आहेत, त्या व्यथावर आपण काम करू शकतो. घरातला तंटा असेल, नातेवाईकांचा जो काही झाले असेल, त्या सगळ्या नातेवाईकांचा, परिवारातले जे काही तंटे असतील ते, समाजातले तंटे असतील, देशातले असतील, एवढंच नव्हे तर जगातले तंटे मिटवण्याचं साधन बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. ते आपल्याला साधन अतिशय मोठं उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून युद्ध नको बुद्ध हवा, हे जगानं पाहिलेलं आहे की जिथं जिथं युद्धजन्य परिस्थिती झाली, तिथं तिथं बुद्धाच्या शिकवणीची गरज पडली. आणि म्हणून आजचा दिवस अतिशय मौलाचा आहे सगळ्याच मानवजातीसाठी. आपण त्याची कल्पना करू शकत नाही की जर बुद्धासारखा महापुरुष या पृथ्वी तलावर झाला नसता, तर जगाची अवस्था कशी झाली होती, हा जर-तरचा प्रश्न आहे. पण बुद्ध झालेले आहेत, ऐतिहासिक आहेत. बुद्धाच्या भारताच्या कणाकणामध्ये आपण पाहतो, तर या बुद्धाच्या कणाकणामध्ये, या भारत भूमीच्या मातीच्या कणाकणामध्ये बुद्धाचे अवशेष आपल्याला दिसून येतात. पण काही काही का असेना 1200 सालानंतर मात्र बुद्धाचं नामस्मरण, बुद्धाचे अवशेष, बुद्धाचे विहार, बुद्धाच्या मूर्त्या, बुद्धाच्या शिकवणी या भारतातून लुप्त झाल्या, नामशेष झाल्या. अगदी वाळवंटामध्ये ज्या पद्धतीनं पाण्याची अ, अ, तहान भागवण्यासाठी आपल्याला वाळवंटामध्ये ज्या पद्धतीनं पाण्याचा शोध घ्यावा लागतो, तसा बुद्ध शिकवणीचा शोध घेण्यासाठी अनेकांना बाहेरच्या देशात जावं लागलं. जपानमध्ये जावं लागलं, चीनमध्ये जावं लागलं, तिबेटमध्ये जावं लागलं, ब्रह्मदेशात जावं लागलं, श्रीलंकेला जावं लागलं. अशा असंख्य ज्या भारताच्या बाहेर जो काही धम्म राहिला होता, त्या धम्माच्या शोधासाठी लोकांना बाहेर जावं लागलं. जिथून जन्मला तिथं तो पोरका झाला आणि जिथं पोहोचला तिथं जो परकीय जरी असला तर त्या देशाचा तो धर्म झाला. बुद्ध त्या देशाचे झाले. ही अतिशय मोठी किमया बुद्धाच्या धम्मामध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. असा हा आजचा ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस. धम्मचक्र हे अतिशय मोठं या जगावर दुःखमुक्तीचं साधन आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी आषाढी पौर्णिमेला विशेषतः ज्या काही गोष्टी झाल्या, त्या गोष्टीकडे आपण जाऊया. 4 गोष्टी आपण पाहतो, ती म्हणजे महामायेची गर्भधारणा आहे. आता हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे एखादा विषय जरी असला महामायेची गर्भधारणा, तरी त्याचा इतिहास जर आपण पाहिला, महामायाच का? सिद्धार्थाचा जन्म देण्यासाठी महामायाच का? तर आपण जर हा सगळा इतिहास पाहिला, तर महामायेचा इतिहास असं म्हणतात, की महामायेला स्वप्न पडलं आणि आपल्याला सगळ्या ग्रंथामध्ये त्या शिकवणी माहीत आहेत. पांढरा हत्ती आहे, पांढरा शुभ्र हत्ती आहे. 6 सोंडेचा हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या सोंडेमध्ये पांढरं शुभ्र असं कमळाचं फूल आहे आणि तो अशा रंगीत ढगामधून वरून येतोय आणि महामाया ते स्वप्न पाहते आणि हळुवारपणे तो हत्ती महामायेच्या उजव्या कुशीमध्ये जातो. आता हा सगळा प्रसंग आपल्याला बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये दिसतो, इतर अनेक ग्रंथामध्ये तो साहित्यामध्ये दिसून येतो. वप्रमंगल नावाचा जो काही उत्सव असतो, आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं तो उत्सव साजरा केला जातो आणि त्या दिवशी असं म्हणतात की महामायेनं सकाळी 7 दिवस तो उत्सव साजरा केला. अनेक लोकांना दान धर्म केलं. असं म्हणतात की 4-4 लाखाचं दान महामायेनं त्या काळामध्ये केलं होतं.
लोकांना 7 दिवस दांधर्म केलं, गोडधोड खाल्लं, उत्सव साजरा केला, शेतामध्ये गेले, तिथं नांगरणी केली आणि या अभयादेवीची पूजा करण्यात आली. आणि 7व्या दिवशी अ, अ, शुद्धोधन राजा ते जवळ आले आणि त्या दिवशी स्वप्न पडलं. स्वप्न 2 प्रकारे सांगितल्या जातात. एक ज्या पद्धतीनं मी पांढऱ्या हत्तीचं सांगितलं आणि दुसरं आपण पाहतो, की सुमेध नावाचा बोधिसत्व स्वप्नामध्ये आला आणि विनंती केली, की "माते, मला अंतिम जन्म या पृथ्वी तलावर घ्यायचा आहे आणि तू तुझ्या उदरामध्ये प्रवेश करण्याची मला परवानगी दे." या 2 कथा आहेत. आता कधी-कधी काही लोकांना असं वाटतं, की या पांढरा शुभ्र हत्ती आहे, कमळाचं पुष्प घेऊन तो स्वप्नामध्ये येतो आणि उदरामध्ये प्रवेश करतो. सुमेध बोधिसत्वाची बाबासाहेब म्हणतात, की आपल्याला काहीतरी असं भव्य दिव्य दिसलं पाहिजे. म्हणजे एखादा महापुरुष ज्यावेळेस जन्माला येतो, तो स्वतःच्या कर्तृत्वानं ज्यावेळेस तो एखादा मोठा तो होतो, त्याच्या जन्माच्या कथा, काही अशा पोएट्रिक ट्रूथ ज्याला आपण म्हणतो, काही काव्यात्मक सत्य त्याच्यासोबत जोडलेलंच पाहिजे. काही अलंकारिक भाषा त्याच्यासोबत आपल्याला जोडता आली पाहिजे. काही रूपकात्मक काही निर्माण करता आलं का? कारण आपण केवळ असं म्हणू शकत नाही, की या वर्षी असा-असा नावाचा सिद्धार्थ जन्मला. एका वाक्यामध्ये आपण जन्माची कथा लिहू शकतो का? आणि म्हणून हे सगळं निसर्ग ज्या ज्या असं म्हणतात, की ज्यावेळेस या सगळ्या स्वप्नाच्या मध्ये महामायेला स्वप्न पडत असताना तिचा पलंग चतुर्महादिकांनी उचलला, चतुर महाराज यांनी उचलला. हिमालयाच्या कुशीमध्ये नेला. तर त्यांच्या ज्या पत्नी होत्या महाराजिकांच्या, त्यांनी स्नान घेतलं. अतिशय मोठं सुगंधित वस्त्र, सुगंधित द्रव्य सगळं अतिशय मोठं तिला अलंकारित केलं आणि सगळं जिकडं-तिकडं सजवलं. असं सजवलं, की असं वाटतं की कोणीतरी अ, एक महापुरुषाची आगमनाची, त्याच्या स्वागताची तयारी. आणि मग हे स्वप्न आपण 2 पाहिले. अशा या सगळ्या वातावरणामध्ये प्रसन्न वातावरण आहे. हे सगळं पाहून तिला स्वप्नामध्येच असं वाटतं, की कुठला महापुरुषाची स्वागताची तयारी आहे. कोण येत आहे? तर माझ्या उदरी जो कोणी येणार आहे, सुमेधाची विनंती आहे, पांढरा शुभ्र आहे. मग याचा अर्थ काय? आणि अर्थ पाहण्यापूर्वी आपण पाहूया, की महामायाच का? इतर का कोणी नाही? आणि म्हणून ज्यावेळेस आपण महामायेच्या संदर्भामध्ये काही गोष्टी पाहतो, विपश्य बुद्धाच्या काळामध्ये राजा बंधुमाची कथा येते. राजा बंधुमा त्याची जी मुलगी असते राजकुमारी आपल्या पित्यासोबत विपश्य बुद्धाच्या दर्शनाला जाते आणि विपश्य बुद्धाचं प्रवचन ऐकता-ऐकता इतकी मंत्रमुग्ध होते, बुद्धाकडून इतकी प्रभावित होते ती, की असं वाटतं, की हा जो बुद्ध बोलत आहे, असाच पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल. हा जो श्रद्धाभाव आहे, हे जे विपश्य बुद्धाबद्दलचं तिथं अतिशय मोठं समर्पण आहे. हा जो बुद्ध आहे, असाच बुद्ध माझ्या पुत्रपोटी जन्माला येईल. विपश्य बुद्धानं जाणलं, की हिच्या मनामध्ये काय सुरू आहे आणि मग त्या बंधुमा राजाच्या मुलीला त्यांनी सांगितलं, की "मुली, शील आचरण आणि पारमिताचं आचरण केलं, तर तुला सुद्धा अशा प्रकारचं सद्भाग्य प्राप्त होऊ शकतं." आणि आणि मग तेव्हापासून ते आचरण करू लागले. सदाचाराचं आचरण, नीतिमत्तेचं आचरण, पंचशिलाचं आचरण, अष्टशिलांचं आचरण, पारमितांचं आचरण करता करता आणि तिला दृढ संकल्प त्याने केला, की ज्या बुद्धानं मला आशीर्वाद दिला, त्या बुद्धाच्या आशीर्वादाप्रमाणे मी काय करेल, माझं आचरण करेल. आणि असं म्हणतात, आता या कथा त्रिपिटकामध्ये आलेल्या आहेत. मी जसं सांगितलं, की काही पोएट्रिक सुत्त, काही काव्यात्मक आपल्याला काही गोष्टी आपल्याला आढळल्या पाहिजेत. भारतामध्ये रामायण, महाभारत इतक्या चवीनं पाहिल्या जातात. का पाहिल्या जातात? कारण त्याला इतक्या अलंकारिक भाषेनं, इतक्या चमत्कारिक प्रसंगानं आणि इतक्या अशा वेगवेगळ्या रूपकात्मक त्या ढंगानं पेश केलेला आहे, की एखादा विषय पाहताना तो बोर होत नाही. पण बुद्धाच्या जीवनामध्ये जर अशा काही गोष्टी आल्या, तर त्या आपल्याला
केवळ बुद्धाचं जीवन यांत्रिक नाही, बुद्धाचं जीवन केवळ जसंच्या तसं लिहिलं आणि तसं नाही. बुद्धासारख्या महामानवाची यशोगाथा जर आपल्याला लिहायची असेल तर त्याला अलंकारिक, त्याला काही काव्यात्मक आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि म्हणून अश्वघोषाचं बुद्ध चरित्र हे अतिशय मूल्यवान आपल्या या बौद्ध साहित्याचा अलंकार आहे. बाबासाहेबांनी त्याचा अतिशय उपयोग बुद्धांनी त्यांच्या धम्माच्या लिखाणासाठी केला. आणि मग अशी ही बंधू महाराजाची राजकुमारी पारमिताचं आचरण करते आणि तुषित देवलोकामध्ये जो श्वेतकेतू नावाचा देवपुत्र असतो तो अंतिम जन्म घेऊ इच्छितो आणि अंतिम जन्म घेतल्यानंतर बोधिसत्वाच्या रूपानं त्याला ती मुक्ती साधायची असते, निब्बाणाची अवस्था प्राप्त करायची असते, सम्यक संबोधाची अवस्था प्राप्त करायची. हे काव्यात्मक सत्य आहे, अलंकारिक भाषामध्ये आहे. आपली अतृप्त इच्छा जर असेल, आपण जर त्या अतिशय दृढ संकल्पाने एखादा संकल्प केला तर या जन्मामध्ये आपण ते प्राप्त करू शकतो. आपल्याला तिबेटियन जे काही माहित आहेत, अतिशय मोठे जे काही मोठे मोठे गुरु झालेले आहेत, त्या गुरूंची कथा जर आपण पाहिलं तर एका जन्मामध्ये, याच वर्तमान जीवन जन्मामध्ये त्यांनी संबोधी प्राप्त केली. आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो, हा या तुषित देवलोकातला श्वेतकेतू जो अंतिम जन्म ग्रहण करतो बोधिसत्वाच्या रूपानं, सुमेधाच्या रूपानं. आता सुमेध कोण आहे? तर सुमेध त्यांच्या काळामधलं एक बोधिसत्व आहे आणि बुद्ध आहेत आणि दीपंकर बुद्ध. जे बुद्धाच्या अगोदरचे, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदरचे जे बुद्ध आहेत, दीपंकर बुद्ध, त्यांच्या काळामध्ये तो तपस्वी झाला. तपस्वी झाला तो कशासाठी? की मला बुद्धासारखं व्हायचं आहे. आणि म्हणून दीपंकर बुद्धाचं आगमन होऊ लागलं, दीपंकरांचं आगमन होऊ लागलं. गावामध्ये स्वच्छता चालू झाली, जिकडं तिकडं स्वच्छ कुलाला हा तपस्वी सुमेध सुद्धा जिकडं तिकडं स्वच्छता करू लागला. आणि स्वच्छता करता करता लक्षात आलं की जिथून दीपंकर बुद्ध येत आहेत त्यांच्या रस्त्यामध्ये इतकी मोठी गटार आहे, त्या गटारावरून त्यांना पाऊल टाकता येणार नाही. मग काय करायचं? शोधाशोध घेऊ लागला, त्याला काही सापडलं नाही. काय करायचं? शोधाशोध घेऊन जाईल आणि त्या दीपंकरांना त्या ओलांडता येणार नाही. अशामध्ये वेळ घालवणं चांगलं नाही. म्हणून सुमेध काय करतो? त्या गटारावर, त्या जो काही पाणी वाहण्याचे ठिकाण असतं त्याच्यावर स्वतः तो झोपतो. आणि मग दीपंकर बुद्धाला असं वाटतं की इतकी मोठी श्रद्धा की माझ्या पायाला या गटाराचं पाणी, अस्वच्छ पाणी लागू नये म्हणून हा तपस्वी माझ्या मार्गावर आला, त्याच्यावरून चालण्याची तयारी इतकी मोठी. आणि हा श्रद्धेचा भाव, हे समर्पणाचे भाव पाहून मग म्हटला की सुमेधा, येणाऱ्या काळामध्ये येणारा जो बुद्ध असेल सम्यक संबुद्ध होईल. या सगळ्या कथा आहेत, कथा म्हणूनच आपल्याला पाहिजे आहेत. आणि म्हणून पुन्हा मग आपलं जे डोकं आहे, जी बुद्धी आहे, जे तर्क विचार आहेत ते वेगळ्यामध्ये जातात. केवळ आपण हे बुद्ध चरित्र वाचून घ्यावं, केवळ काही रूपकात्मक गोष्टी असतात. आणि म्हणून अशा या अंतिम जन्म घेणाऱ्याला, सुमेधाला त्याच्या पारमिता पूर्ण झालेल्या आहेत. त्याचं सगळं संपूर्ण जीवन आता झालेलं आहे. आता केवळ एकच आहे की मी जीवन मुक्त झालो पाहिजे. आणि म्हणून मग विनंती केली त्यांनी की कोण आहे हे? मी मला जसं सम्यक संबुद्ध व्हावं यासाठी मला ज्या पद्धतीनं तो ह्याच्यातला श्वेतकेतू जो आहे आपल्या तुषित लोकातला, त्यांनी जसं मला जन्म घेण्यासाठी मानवी रूप मी सुमेधाचं जे घेतलं, मला आई सुद्धा तशीच पाहिजे. आई कोण आहे? आई तयार आहे. कधीची आहे? विपश्य बुद्धाच्या काळातली. तिनं पारमिताचं आचरण केलं होतं. आणि म्हणून हे सगळा संयोग जुळून आला. शुद्धोदन आणि महामाया, कपिल वस्तू, श्वेतकेतू आणि सुमेध आणि मग विपश्य बुद्ध, दीपंकर बुद्ध, हे सगळा योग जुळून आला आणि सिद्धार्थाच्या रूपानं आधुनिक या 2564 वर्षापूर्वी वैशाखी पौर्णिमेला 10 महिने आणि 10 दिवसानंतर सिद्धार्थ नावाचा बालक जन्माला.
हे अतिशय मोठं या कथा आपल्यासोबत सांगितल्या जातात. आता आपल्याला अर्थ एवढाच बघायचा आहे, की आषाढी पौर्णिमेला जो वप्रमंगल सोहळा असतो, सण असतो, उत्सव असतो. आषाढी पौर्णिमेचं महत्व आणि महामायेचं स्वप्न, पांढऱ्या हत्तीचा अर्थ काय, सुमेधाचं काय, हे आपण थोडक्यात पाहू. तर पांढरा हत्ती याचं वैशिष्ट्य, आपण का पांढरा हत्तीच याचं जर आपण थोडस माहिती पाहिली, तर असं म्हणतात की हत्ती हे शक्तीचं प्रतीक आहे. हत्ती हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. हत्ती विश्वासाचं प्रतीक आहे. हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे आणि सहनशीलतेचं प्रतीक. किती गोष्टी सांगितल्या हत्तीला? शक्ती, सामर्थ्य, विश्वास, बुद्धी आणि सहनशीलतेचं प्रतीक म्हणून हत्ती पांढरा दाखवलेला आहे. पांढराच का? कारण तो इतरापेक्षा वेगळा आहे. इतरापेक्षा तो अतिशय मोठा आणि हे सत्य आहे. पांढरा हत्ती असतातच. असं काही ते वेगळं नाही. ते त्यांच्यामध्ये हा प्रकार असतो आणि म्हणून या हत्तीचं रूपक बुद्धाच्या जन्माशी किंवा महामायेच्या गर्भधारणेशी झालेलं आहे. आता पांढर शुभ्र कमळाचं फूल का? 6 सोंड का? 6 सोंड, माझे आता 6 जन्म झालेले आहेत. 7वा जन्म मला जीवन मुक्तीसाठी घ्यायचा आहे. मग त्या 6 सोंडेचा अर्थ तशा पद्धतीचा आहे. पांढरं पुष्प का? कारण पांढरं पुष्प कमळाचं हे पवित्रतेचं प्रतीक आहे, शुद्धतेचं प्रतीक आहे, शुभ आणि मंगलतेचं प्रतीक आहे आणि ते प्रज्ञेचं प्रतीक आहे. आपण पाहतो का नाही? सिद्धार्थ गौतम बुद्धाने ज्यावेळेस त्या कमल पुष्पाच्या त्या ताटव्याकडे पाहिलं, तळ्याकडे, तर काही चिखलामध्ये आहेत, काही अर्धवट उमललेले आहेत आणि काही फुलं पूर्णपणे पाण्याच्या वर येऊन फुललेली आहेत. हे फुललेलं कमळ म्हणजे काय? तर प्रज्ञा प्राप्त झालेला व्यक्ती आहे. पूर्णपणे आता त्याला विकसित होण्याची गरज नाही. पूर्णपणे तो विकसित झालेला. ते प्रज्ञेचं सुद्धा प्रतीक आहे. प्रामाणिकता, करुणा आणि एकतेचं प्रतीक आहे. कमळाच्या पाकळ्या बघा, 4-5 पाकळ्या असतात, 5-7 असतात, पण त्या एकजुटीनं एकत्रित असतात आणि म्हणून त्या एकतेचं प्रतीक आहेत, करुणेचं प्रतीक आहेत आणि प्रामाणिकपणेचं प्रतीक आहे. आणि म्हणून पांढरा हत्ती, पांढरं पुष्पकमल आणि 6 सोंडेचा अर्थ आपण जर पाहिला, तर या सिद्धार्थाच्या जन्माच्या कथा, महामायेच्या गर्भधारणेच्या कथा. आणि आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस अशोका हे स्तंभ निर्माण केले स्वतःचे, तर या सगळ्यामध्ये बुद्धाच्या जन्माच्या ज्या काही कथा रचलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हत्तीचं प्रतीक त्या स्तंभामध्ये वापरलं, सिंहाचं प्रतीक अशोकानं वापरलं, अश्वाचं किंवा घोड्याचं प्रतीक वापरलं आणि वृषभाचं. वृषभ का? वृषभ यासाठी की वृषभ राशीमध्ये तो जन्मला. सिद्धार्थ वृषभ राशीमध्ये जन्मला. अश्व का? कारण अश्वामध्ये इतकं मोठं वीर्य असतं, इतकी मोठी वेगवान असतो की त्या वीर्यानं बुद्धानं आयुष्यभर काम केलं. सिंह का? आजचा दिवस सिंहाचा आहे. आषाढी पौर्णिमेचा जो दिवस आहे, बुद्धानं असं म्हणतात की या जगाच्या अस्तित्वाचं दर्शन घेतलं आणि त्याची उद्घोषणा केली. काय उद्घोषणा केली? की या जगाचा स्थायी भाव दुःख आहे. आपल्या मित्राला सांगा बरं, तू वाईट आहे म्हणायचं ताकद आपली असते का? आणि म्हणून जगाला सिंह गर्जना करून बुद्धाने सांगितलं की हे मानवा, हे जग तू किती जरी धडपड केली तर हे दुःखानं व्याप्त आहे आणि तुला जर बाहेर पडायचं असेल तर त्याचा कारणाचा शोध घ्यावा लागेल. हे सांगणं अतिशय मोठं धाडसाचं आहे. सत्य प्राप्त करणं वेगळं आणि सत्य सांगणं वेगळं. आणि म्हणून त्याला सिंहगर्जना म्हटलेली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिवसाला बुद्धाचे सिंहगर्जना म्हटलेली आहे. तो आजचा दिवस आहे आणि जन्माचा दिवस वृषभ राशीचा आहे. बैलामध्ये अतिशय ताकद असते, अतिशय मुसंडी मारून तो आपला वाट काढत असतो. बुद्धानं तशीच मुसंडी मारून या भौतिक जगाला मुसंड्या मारत मारत आध्यात्मिकतेचा, दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढ. या सगळ्या जन्माच्या कथा आहेत. हत्ती आहे, सहनशील, बुद्धिमान, सामर्थ्य आहे, पण तेवढी सहनशीलता आहे.
सामर्थ्य आहे, पण तेवढीच बुद्धिमत्ता आहे. आणि अतिशय विश्वासाचा प्राणी म्हणून हत्तीकडे पाहिलं जातं. तर या काही कथा आहेत, जन्मधारणेच्या, सुमेधाच्या कथा आहेत आणि या दृष्टीने आपण पाहतो, महामायेचं स्वप्न आपल्याला या आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं तो आजचा दिवस आहे. आषाढी पौर्णिमेचा दिवस तो आजचा दिवस आहे. आणि म्हणून आता पुढं पाहूया. दुसरा जो प्रसंग आहे, तो प्रसंग आहे नंतर ग्रहत्यागाचा प्रसंग. आता ग्रहत्याग म्हटलं तर आपल्याला 2 बाबी दिसून येतात. पहिली बाब की मग सिद्धार्थाचं सगळं चरित्र पाहतो. तो अतिशय करुणावान आहे. लहानपणापासून तो राजहंसाची रक्षा करतो. जांभूळ वृक्षाच्या खाली ध्यानसाधना करतो. इतराप्रमाणे तो खेळत नाही. तो बाण चालवत नाही, तलवार चालवत नाही. सगळ्या त्याचे सगळ्या त्या विद्येमध्ये तो पारंगत असला तरी विनाकारण कशासाठी हत्या करायची आणि विनाकारण प्राण्याची हिंसा का करायची, त्यांची हत्या का करायची, त्यांचे शिकार का करायची, हा जन्मजात जो करुणेचा भाव होता तो सिद्धार्थामध्ये होता. आणि मग अशा पद्धतीनं करत असताना त्याचं चिंतन वाढत गेलं. जगातलं त्यांनी सगळं सत्य दर्शन पाहिलं, की म्हातारा माणूस का होतो, व्याधीग्रस्त का होतो, आणि मनुष्य म्हातार होऊन मरतो का? हे सगळे दृश्य आपल्याला पारंपरिक त्रिपिटकामध्ये दिसून येतात. आणि ग्रहत्यागाचं कारण हे 3 दृश्य आणि 4थं दृश्य जे परिवाचकाचं आहे त्याचं सांगितलं जातं. त्रिपिटकामध्ये असतील किंवा जिथं जिथं आपण बुद्धाच्या ग्रहत्यागाच्या, सिद्धार्थाच्या ग्रहत्यागाची कथा वाचतो, त्याच्यामध्ये व्याधीग्रस्त माणूस, म्हातारा माणूस आणि मृत पावलेला माणूस आणि परिवाजक या 4 दृश्यांचा अंतर्भाव होतो. पण बाबासाहेब असा उल्लेख करतात, की जर 29व्या वर्षापर्यंत जर सिद्धार्थाला त्याचे वडील म्हातारे होत आहेत, आई म्हातारी होत आहे आणि आजूबाजूचे सगळे म्हातारे लोक होत आहेत, हे त्याला दिसलं नाही का? वडिलांचे माझ्या जन्माच्या वेळेस, मी ज्यावेळेस बालक होतो त्यावेळेस काळे केस होते. आता तरुण झालो तर वडिलांचे पांढरे केस झाले. त्यांची पाठ थोडीशी झुकलेली आहे, कमर थोडीशी वाकलेली आहे. हे दिसलं नसेल का? आणि म्हणून बुद्धीला पटेल असं बाबासाहेबांनी कारण शोधलं. अनेक साहित्याचा अभ्यास केला आणि आपल्याला माहित आहे की ते ऐतिहासिक साक्ष देण्यासाठी बाबासाहेबांना ते कारण देण्याची काय अडचण होती का? जे काही त्रिपिटकामध्ये उल्लेख आहे, 4 दृश्य पाहिले, सिद्धार्थानं ग्रहत्याग केला, पण बाबासाहेबांना असं वाटलं की ऐतिहासिक कारण जर आपल्याला देता आलं, जे बुद्धीला पटेल आणि भविष्यामध्ये जर बुद्धाला कोणी वाचेल आणि भविष्यामध्ये जर बुद्धाचं चरित्र कोणी वाचेल तर त्याला हे पटलं पाहिजे की सिद्धार्थानं ग्रहत्याग का केला. आणि मग बाबासाहेबांनी तो ऐतिहासिक जो दस्तावेज आहे तो शोधून काढला आणि तो आहे भगवान बुद्धाच्या 1000 वर्षानंतर श्रीलंकेमध्ये जे साहित्य होतं त्या साहित्यामध्ये बुद्ध घोषांनी ते लिहिलेलं आहे. बुद्ध घोषांच्या ज्या अट्टकथा आहेत त्या अट्टकथामध्ये तो संदर्भ येतो आणि खुद्दक निकायामध्ये जो सुत्त निपात आहे त्याच्यामध्ये अट्टक वग्गामध्ये अत्तदंड सुत्त आहे. अत्तदंड सुत्त, सुत्त निपातात सुत्त आहे आणि त्याच्यामध्ये काय कथा आलेली आहे ते बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेला. आणि या ग्रंथातून जे काही लोकवाचक निर्माण होतील तर त्यांच्या मनातले प्रश्न नष्ट होतील. आणि म्हणून हा जो अतिशय मोठा बुद्ध घोषांचा अट्टकथेचा जो संदर्भ आहे आणि खुद्दक निकायामधला सुत्त निपातातला हा संदर्भ आहे तो दंड सुत्त. काय आहे त्याचा अर्थ मी आता पाली वाचणार नाही, पण त्याच्यातला जे काही अत्तदंडा भय जात जनंग पसंग मेघक हे जे काय तर पालीमध्ये आहे ते मी वाचणार नाही, पण त्याचा जो हिंदी आहे तो हिंदी अनुवाद वाच. कुठला संदर्भ आहे तो कि शस्त्र धारण भयावह लगा. किसको? सिद्धार्थ को. शस्त्र धारण करना उसे भयावह लगा और उससे यह जनता कैसी झगड़ती है यह देखो. मुझ में संवेग वैराग्य कैसे उत्पन्न हुआ यह मैं बताता हूं. अपर्याप्त पानी में जिससे मछलियां छटपटाती है वैसे ही एक दूसरे से विरोध करने के
छटपटाने वाली प्रजा को देखकर मेरे अंतःकरण में भय पैदा हो. सिद्धार्थ काय म्हणतो सुत्त निपाता मध्ये, की ज्या पद्धतीनं हे शस्त्र धारण करून एकमेकाशी हे युद्ध लढतात आणि पाणी कमी झालं जलातलं, या तळ्यातलं किंवा त्या सरोवरातलं, कमी पाण्यामध्ये त्या पाण्यासाठी ज्या पद्धतीनं माश्या तडपडतात, तशाच पद्धतीनं हे शस्त्र धारण केलेले दुःखामध्ये तडपडत असतात. छटपटने वाली प्रजा देखकर मेरे अंतकरण में भय उत्पन्न हुआ. चारों ओर का जगत का आसार दिखाई देने लगा, सब दिशाएं कांप रही है ऐसा लगा, और उसमें आश्रय का स्थान खोजने पर निर्भय स्थान नहीं मिला, क्योंकि अंत तक सारी जनता को परस्पर विरुद्ध होते हुए मेरा जीव उब गया था. रोहिणी नदीच्या पानावरून हे जे काही लोक एकमेकाशी भांडत आहेत, एकमेकाशी युद्ध करण्यावर उतावीळ झालेले आहेत, आणि या सगळ्या लोकांचं हे सगळं भांडण पाहून मला माझा जीव विटला. ही एक गाथा आहे. आणि सुत्त निपातामध्ये दुसरं एक पबज्जा सुत्त आहे बघा, त्याच्यामध्ये एक आलेलं आहे, आणि ते आहे पबज्जामध्ये काय म्हणतात, चक्षु मंत ने प्रवज्जा क्यों ली और उसे यह किस प्रकार प्रिय लगी, यह बतला कर उसकी प्रवज्जा का मैं वर्णन करता हूं. गृहस्थाश्रम तो अड़चनों और कूड़े कचरे की जगह है, तथा प्रवज्जा खुली हवा है, ये जानकर वह परिवाजक बन गया. याच्यामध्ये काय सांगितले पबज्जा सुत्तामध्ये, सुत्त निपातामध्ये, की गृहस्थाश्रम तो अड़चनों और कूड़े कचरे की जगह है, और प्रवज्जा क्या है, खुली आसमान और खुली हवा की जगह है, ये जानकर सिद्धार्थ प्रवज्जित हो गया. तर मला वाटतं हा संदर्भ बाबासाहेबांच्या आपल्या बुंदाडी धम्मामध्ये अतिशय मोठा आहे, आणि तो कुठं साहित्यामध्ये मिळतो का, हे बाबासाहेबांना शोधायचं होतं. आता हा सुत्त निपातातला आपण 2 संदर्भ पाहिले, अत्तदंड सुत्त आहे, पबज्जा सुत्त आहे, ज्याने लोकांमध्ये जे काही युद्धाच्या तंट्यामध्ये येण्याची क्षमता आहे, तंट्यामध्ये रस घेण्याची त्यांना जी आवड आहे, आणि थोड्या थोड्या गोष्टीमध्ये जे काही युद्ध करण्याची प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती का बरं आहे? किती समजवलं तरी हे लोक समजत नाहीत, आणि शेवटी संघानं जे काही माझ्यावर शिक्षा दिली, की एकतर तुझं घर बहिष्कृत होईल, तुला देहदंडन करण्यात येईल, किंवा तुला देश बहिष्कृत करण्यात येईल, अशा संघाच्या आज्ञेला शीर्षावर म्हणून मग सिद्धार्थानं देश त्यागाची तयारी. हा सगळा प्रसंग जो घडला आणि सिद्धार्थाचा ग्रहत्याग जो झाला, तो आषाढी पौर्णिमेला झाला. त्याच्याबद्दल अशा वेगवेगळ्या कथा आहेत. अर्ध्या रात्री राहुल जो अगदी 7-8 महिन्याचा आहे त्याला सोडून गेले, आणि जी काही यशोधरा आहे तिला सोडून गेले. अशा अनेक कथा ज्या अनेक हिंदी साहित्यामध्ये, विशेषतः हिंदी कालावधी जो आहे, हिंदी कालावधीमध्ये असं आपण पाहतो की ज्या कथा रचल्या, यशोधरा झोपलेली आहे, बाळ घेऊन झोपलेली आहे, आणि मध्यरात्री सिद्धार्थ उठतो आणि निघून जातो. अशा प्रकारच्या कथा या सिद्धार्थाला कुठंतरी कमी लेखण्यासाठी. आपली पत्नी आणि मुलांना सोडून जाणारा माणूस आपल्या परिवाराची काळजी करू शकत नाही का? आणि अशा पद्धतीनं एक विचित्र कथा लिहिण्यात आल्या, पण तसं काय झालं नाही. बाबासाहेबांचा ग्रंथ वाचतो आणि इतर अनेक साहित्यामध्ये आपण जर पाहिलं, सिद्धार्थाचा ग्रहत्याग अतिशय विचार विनिमय करून, यशोधरीची चर्चा करून, प्रजापतीशी चर्चा करून, शुद्धोधनाची चर्चा करून, आणि आपल्या सगळ्याचे काही भावबंध होते आणि आपले चुलते मालते होते, या सगळ्यांची चर्चा करून, की माझा युद्ध प्रवृत्तीला विरोध आहे, आणि संघाचा जो निर्णय असेल की मी संघाच्या विरोधात गेलो तर मला जो संघाचा निर्णय असेल तो मान्य असेल. आणि संघानं मला जे काही 3 पर्याय दिले, देहदंडन, घरावर बहिष्कार, आणि किंवा देशत्याग करणं, हा मी तिसरा पर्याय स्वीकारतो. बाबासाहेबांनी तो प्रसंग अतिशय मोठा सांगितला, की सिद्धार्थाच्या त्या प्रवज्जेच्या दिवशी, ग्रहत्यागाच्या दिवशी सगळं कपिलवस्तू त्यांना निरोप देण्यासाठी आलं. शुद्धोधन राजा, प्रजापती आहे आणि यशोधरा आहे, हे सगळे निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत. आणि दुसरी एक बाब आहे की त्या काळामध्ये परंपरा होती, जर कोणी परिवाजक होत असेल तर त्याला निरोप देण्यासाठी,
आजकाल आपण पाहतो, एखादा आपला मुलगा नातेवाईक असेल, आपल्या जवळचा असेल, तो जर परदेशामध्ये जात असेल शिक्षणासाठी, तर त्याला आपण सगळं शुभेच्छा देण्यासाठी एकत्र येतो का नाही? जा बाबा, 2 वर्षासाठी 5 वर्षासाठी तू जा, आमच्या शुभेच्छा तुझ्यासोबत. आणि म्हणून या सगळ्यांनी सिद्धार्थाचा जो काही निर्णय होता, की या सगळ्या कलहावर काय उपाय आहे ते शोधायचा आहे. आणि म्हणून सगळ्यांची विचार विनिमय करून आणि सगळ्यांच्या संमतीनं सिद्धार्थानं ग्रहत्याग केला. तो आजचा दिवस आहे. आणि बऱ्याचशा कथा आहेत, पण आपण पुढे जाऊया. आता तिसरा जो प्रसंग आहे, तो आषाढी पौर्णिमेचा आणि ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचा. आणि तो यासाठी महत्वाचा आहे, कारण सिद्धार्थ गौतमाला वैशाख पौर्णिमेला संबोधी प्राप्त झाली. काय करावं आणि काय करू नये. तेव्हा वैशाख पौर्णिमेच्या तिसऱ्या यामामध्ये तिसऱ्या प्रहरी म्हणजे सगळं जे काय आपण म्हणतो सगळं निर्माण झालं, सगळं जगाचं ज्ञान प्राप्त आलं, प्रत्युत समुत्पाद निर्माण झाला. त्याच्यानंतर 7 आठवडे संबोधी सुखाचा अनुभव घेत घेत सिद्धार्थाला गौतमाला तिथं त्याच परिसरामध्ये मग कुठं बोधी वृक्षाचं कृतज्ञता व्यक्त कर. सगळ्या तिथले जे राजयतन वृक्ष असेल, तिथला जो काही निग्रोध वृक्ष असेल, तिथलं जे काही तो या सगळ्या गोष्टीचा अतिशय मोठा त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संबोधीचा आनंद घेतला, पण जे यथाभूत ज्ञान दर्शन झालं होतं, जे प्रसिद्ध समुत्पाद होतं, त्याचं चिंतन करण्यासाठी त्यांनी वेळ घातला. आणि मग विषादयोग पण आला. विषादयोग की माझ्या या सगळ्या अनुभवाला मी जे काय प्राप्त केलं, हे सगळं लोकांना कळेल का? इतक्या प्रयत्नांती ग्रहत्याग करून, तपश्चर्या करून आणि देहदंडन करून आणि सगळ्या पुण्या गोष्टी त्याग करून मी जे काही हे प्राप्त केलंय, हे सर्वसामान्य माणसाच्या बुद्धिमत्तेला पटेल का? आणि मग असं वाटलं की नाही, हे त्यांच्या हे पसनी पडणार नाही. कारण मानवजात 3 गोष्टीमध्ये अखंड बुडालेली आहे. पहिला, त्यांच्यातला ईश्वर इतका मोठा त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये बसलेला आहे, की ईश्वराशिवाय ही मानवजात दुसरा विचार करू शकणार नाही. पण माझ्या या प्रत्युत समुत्पादामध्ये ईश्वर नाही, हे मला आढळून आलेलं आहे. हे लोकांना कळेल का? लोकांना पटेल का? लोकांना पचनी पडेल का? गौतमाला अतिशय मोठं विचित्र वाटतं, की हे जे मी प्राप्त केलं, की या जगाला चालवणारा कोणी नियंता नाही, नियम आहेत. हे लोकांना पटेल का? आणि लोकांच्या स्वतःवरचा जो आत्मविश्वास, ज्याला आत्म्याबद्दलचा विश्वास आहे, त्या आत्म्याबद्दलची दृढ भावना मी जेव्हा सांगेल, की मला या सगळ्या प्रत्युत संपादाच्या शिकवणीमध्ये आत्मनावाची गोष्ट कुठं दिसली नाही, अनात्म या जगाचा स्थायी भाव आहे, हे लोकांना पटेल का? दुसरी गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आणि तिसरी गोष्ट, मानवजात स्वतःच्या स्वार्थामध्ये आणि स्वतःच्या तृष्णेमध्ये मी माझा आणि माझ्याकरिता याच्यामध्ये इतकी अखंड बुडालेली आहे, की तो त्याच्या बाहेर येऊन विचार करू शकत नाही. तो केवळ स्वतःचा विचार करेल. आणि म्हणून ईश्वराची धारणा, आत्म्याची धारणा आणि स्वार्थीपणा या माणसामध्ये इतका कुटकुट भरलेला आहे, की माझी शिकवण निस्वार्थपणेची आहे, माझी शिकवण अनात्मवादाची आहे आणि माझी शिकवण ईश्वर विहीन धम्माची आहे. विषादयोग झाला नव्हे. आता माझा जो संबोधीचा अनुभव आहे, आता मी परिनिर्वाणात जाऊ शकतो. खडबडून जागा झाला ब्रह्मसंपत्ती. हे काव्यात्मक सत्य आहे, की ज्याच्यासाठी सगळा हा अट्टहास निर्माण केला होता. महामायेनं 10 महिने आपल्या पोटामध्ये जो गर्भ धारण केला होता. शुद्धोदन म्हातारा झाला, माझ्या या गादीचा वारसा तो चालवेल, पण तो सुद्धा पाठीमागे फिरला. ग्रहत्यागाची अनुमती दिली. यशोधरा, राहुल, एक 7-8 महिन्याचा मुलाला सोडून जाणारा हा जो कशासाठी हे सगळं तयार झालं होतं.
हे सगळं इतका मोठा त्याग करण्याचं कारण काय होतं? परिनिर्वाणा जाण्यासाठी होतं? नव्हे. हा हा स्वतःच्या करुणेचा जो विचार, ज्याला मानवी रूप दिलेला आहे ब्रह्मसहमतीच्या रूपात. आणि म्हणून प्रज्ञा प्राप्त झाली, अस्तित्वाचं सत्य दर्शन झाले, प्रत्युत्तर समुत्पात झालं, पण करुणेचा महासागर, या जगातलं दुःख नष्ट करण्यासाठी तू ग्रहत्याग केलेला आहे. या जगामध्ये जे काय दुःख आहे, जे हजारो वर्षापासून, लाखो वर्षापासून मानवजात या दुःखाच्या बाहेर पडण्यासाठी तडफडत आहे, तो मार्ग तुला सापडलेला आहे. त्या मार्गाचं उद्घोषणा तुला करावं लागेल. हे विचार कोणाचे आहेत? स्वतःचेच आहेत. करुणेचा विचार त्यांच्यामध्ये प्रगटला. आणि मग कुणाला सांगायचं? कोण समजून घेऊ शकेल माझं? आणि मग मग ताटव्याकडे बाजूला जो काय तलाव आहे त्याच्यामध्ये कमळाची फुलं आहेत. काही चिखलात आहेत, काही चिखलाच्या वर आलेत आणि काही पूर्णपणे विकसित झालेले आहेत. गौतमा, हे पूर्णपणे जे विकसित झालेले आहेत आणि जे विकसनशील आहेत, हे लोक तुझी शिकवण कळू शकतील. आणि मग सिद्धार्थ गौतम आलारकाराम आहेत, उद्धक रामपुत्त आहेत, की जे आता शेवटच्या क्षणावर आलेले. आलारकाराम 7व्या ध्यानापर्यंत गेलेला माणूस, रूप ध्यानाचे 4 आणि अरूप ध्यानाचे 3च प्राप्त केलेला. आलारकाराम माझी शिकवण समजू शकतील, कारण आता बंधन तोडण्यासाठी त्यांना काही गोष्टींची गरज. ज्याच्यासाठी त्यांनी ग्रहत्याग केला होता, आश्रम तयार केला होता आणि आपलं तत्वज्ञान काढण्यासाठी लोकांना प्रवज्या देत होते, आलारकाराम माझी शिकवण समजू शकतात. पण त्यांना कळालं की हे एक आठवड्यापूर्वीच निघून गेलेले आहेत. भगवंताला अतिशय मोठं हे झालं की ते जीवन मुक्त होऊ शकले असते, ज्या पद्धतीनं मी जीवन मुक्त झालो. जन्म मरणाच्या फेऱ्यातून जे काही मी निब्बाणाची अवस्था प्राप्त केली, ही अवस्था आलारकाराम प्राप्त करू शकले असते. आठवड्यापूर्वी गेले. मग उद्धक रामपुत्ताचा विचार आला. त्यांना कळालं की 2 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. उद्धक रामपुत्त 8 ध्यानापर्यंत गेलेले होते, 4 रूप ध्यान आणि 4 अरूप ध्यान. पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये त्याला सिद्धी म्हटलेले आहेत. आलारकाराम 7 सिद्धी प्राप्त केलेले होते, उद्धक रामपुत्त 8 सिद्धी प्राप्त केलेले होते. पण या सिद्धी प्राप्त झाल्या असले तरी निब्बाण, तृष्णाक्षय त्यांचा झालेला नव्हता. कुठंतरी तृष्णेचा अंश त्यांच्यामध्ये होता, ते जीवनमुक्त झाले नव्हते. आणि मग हे दोघं नाहीत तर कोण आहेत? तर वाराणसीमध्ये माझ्या सोबत तपश्चर्या ज्यांनी माझ्या सोबत केली होती, हे पंचवर्गीय परिवाजक तिथं आहेत. आणि मग बुद्ध गये, ते सारनाथचा जो प्रवास आहे वाराणसीचा, वाराणसीमध्ये सारनाथ येथे ऋषीपत्तन त्या ह्याच्यामध्ये मृगदाय वनामध्ये ते आहेत. त्यांचा शोध घेत घेत उपकाची कथा, उपक भेटला जो आजीवक संप्रदायाचा, तो संन्यस्त झालेला होता. इतका मोठा संन्यास झाला त्यांनी घेतलेला होता की अंगावरचे वस्त्र फेकून दिले होते. भगवंताला पाहता पाहता तो अतिशय मोठा त्याचं सगळं देहभान हरवलं. आणि मग विचारलं की तो कोण आहेस? देव आहेस का? कारण इतकं मोठं संबोधी प्राप्ती नंतरच जे काही त्यांचं अतिशय मोठं तेजस्वी आणि अतिशय सुवर्णकांतीचं झालं होतं, उपकाला प्रश्न पडला की हा कोण आहे? देव आहात का? यक्ष आहात का? गंधर्व आहेत का? किन्नर आहेत का? मानुष्य आहेत का? कोण आहेत?
उपका ज्या कारणामुळं देव निर्माण होतो, ज्या कारणामुळं गंधर्व, यक्ष, किन्नर आणि माणूस निर्माण होतो, त्या कारणांचा मी उच्छेद केलेला आहे. मी सम्यक संबुद्ध आहे. मी जीन आहे. इंद्रियांना मी जिंकलेला आहे. मी जिनेंद्रिय. उपकासाठी हे सगळे नवीन शब्द होते, कारण जगामध्ये हे पहिल्यांदा शब्द उच्चारलेले होते. उपक तसाच निघून गेला. बुद्धाचा जो स्पर्श व्हायचा होता, तो स्पर्श उपकाच्या त्या वेंदळेपणामुळे म्हणू आपण. बुद्धत्वाचा स्पर्श, बुद्धाच्या धम्माचा स्पर्श त्याला होऊ शकला नाही. उपक बुद्धाच्या समोरून निघून गेला. उपकाची कथा आपल्याला माहित आहे, मी अनेकदा सांगितली. उपक बुद्धाच्या पासून निघून गेला, मग बुद्ध सारनाथला गेले. मग उपकाची कथा सांगू आणि पुन्हा आपण सारनाथला. उपक असं म्हणतात की हा नग्न संन्यासी ज्याने आपल्या अंगावरचं वस्त्र सुद्धा फेकलं होतं, इतकी मोठी तपस्व्या जीवन जगला होता तो, पुढं त्याच्या जीवनामध्ये घटना घडल्या. एका कोळ्याच्या मुलीशी त्याच्यावर प्रेम जडलं, दोघांनी विवाह केला, त्यांना मूल झालं आणि मग संसार म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ही कोळ्याची मुलगी कोळीन काय करायची, त्याला रात्रभर नदीवर मासे पकडण्यासाठी पाठवायची आणि पहाटे पहाटे मासे पकडून आला की दिवसभर त्याला बाजारामध्ये मासे विक्रीसाठी बसवायचे. बंधू आणि भगिनींनो, ज्याने बुद्धाच्या धम्माचा संपर्क केला नाही, ज्याने बुद्धाचा स्पर्श अनुभवला नाही, ज्याने बुद्धाच्या धम्माचा स्पर्श अनुभवला नाही, तो या संसारामध्ये उपकासारखंच चक्रा मारत असतो, उपकासारखाच तो गटांगळ्या खात असतो. आणि म्हणून उपक बुद्धाच्या पासून अस्पर्शित राहिला. बुद्धासारखा तेजस्वी महापुरुष जो पहिला बुद्धाचा शिष्य झाला असता, पण तो अस्पर्शित राहिला, तो त्याला काय शब्द म्हणता येईल? त्याचं दुर्भाग्य, तो बुद्धापासून अस्पर्शित राहिला आणि पुढे तो कुठे गेला? संसारामध्ये रमला. कोळींच्या पासून, त्या संसारापासून तो इतका विटला. रात्रभर मासे पकडायचे, दिवसभर बाजारात विकत बसायचे, त्या संसाराला विटला. पुन्हा त्याच्या आयुष्यामध्ये तो कधीतरी बुद्धाकडे आला आणि बुद्धाचा शिष्य झाला. ही उपकाची कथा. आता पुढं सारनाथला मग हा सोहळा जो धम्म जयंतीचा आहे. बुद्धानं जो अतिशय मोठा या जगातला सगळ्यात उच्चतम असा अनुभव घेतला होता संबोधीचा आणि दुःखमुक्तीचा आणि निब्बाणाचा, तो अनुभव माझ्या मित्रांना सांगायचा. आता यांनी ठरवलं की हा पथभ्रष्ट झालेला आहे. याला आपल्याला विचारायचं नाही, आला तर आला, बसेल, पाणी पिल आणि निघून जाईल. आपण त्याचा पाहुणचार करायचा नाही असं ठरवलं या 5 लोकांनी. पण जसा जसा हा महापुरुष समोर येत गेला, त्यांच्या सगळ्या ज्या काही धारणा आहेत, बुद्धाबद्दलचं त्यांचं सगळं जे मत आहे आणि त्यांनी जे काही ठरवलेलं होतं, ते जसं एखाद्या बर्फाला जसं एखाद्या उन्हामध्ये ठेवावं आणि त्या बर्फाचं पाणी पाणी व्हावं, तशा सगळ्या त्यांचे मत, दृष्टिकोन हे सगळे वाहून गेले, वितळून गेले. अश्वजितनं पाणी उचललं. महानामानं बसण्यासाठी आसन तयार केलं. कौंडिन्यानं उभारून स्वागत केलं. उपकाला जे जमलं नाही, या पंचवर्गीय परिव्राजकानं केलं. आणि मग सुरू झाला ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन, ज्याला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन. हे धम्मचक्र म्हणजे दुःख मुक्तीचं अतिशय मोठं हत्यार आहे, साधन आहे. बंधूंनो म्हणजे आयुसो. भगवंतांनी त्यांना म्हटलं की आयुसो, तुम्ही मला ज्या सिद्धार्थाच्या रूपामध्ये पाहिलेलं आहे, आता मी तो सिद्धार्थ नाही, मी आता सम्यक संबुद्ध झालेलो आहे. मी ज्याच्यासाठी बाहेर पडलो होतो आणि ज्याच्यासाठी हा सगळा अट्टहास केला होता, ते आता मला प्राप्त झालेलं आहे. मी सम्यक संबुद्ध आहे. मी निब्बाण प्राप्त केलेला प्रबुद्ध व्यक्ती आहे. तुम्ही मला हे असं पाहिलं होतं का?
6 वर्ष तुम्ही माझ्यासोबत होता, तुम्ही मला असं बोलताना पाहिलं होतं का? आणि मग सुरू झालं. 5 हे जे लोक होते असं म्हणतात, की पहिल्या दिवशीच, ज्या दिवशी भगवंताने अ, प्रतित समुत्पाद आणि आर्य सत्याची शिकवण सांगितली, पहिल्या दिवशी कौंडिन्याला अ, निब्बाण प्राप्त झालं, तो अरहंत झाला. 5 दिवसामध्ये हे 5ही परिवाजक असं म्हणतात, की अरहंत झाले. गौतमाला किती आनंद झाला असेल, की हे जे मी प्राप्त केलं, हा समजणारा कोणीतरी आहे. आणि सगळ्या बौद्ध साहित्यामध्ये कौंडिन्य अतिशय महत्वाचा आहे. कौंडिन्य यासाठी, कारण कौंडिन्याची कथा आपण जेव्हा वाचतो, महामायेचं स्वप्न पडलं आणि महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी 64 विद्वान आले आणि या 64 विद्वानामधून 8 विद्वानांची निवड करण्यात आली. त्या 8 विद्वानापैकी 7 ब्राह्मणांनी, 7 विद्वानांनी सांगितलं, 2 बोट वर केले, की येणारा जो कोणी महापुरुष असेल या महामायेच्या पोटी, हा एक तर जगामध्ये रमला तर या जगाचा चक्रवर्ती सम्राट होईल, आणि जगामध्ये रमला नाही तर या संन्यास घेतला त्यांनी, संन्यासी झाला तर हृदयावर राज्य करणारा बुद्ध होईल. 7 लोकांनी 2 बोट वर करून भविष्यवाणी केली. पण या 8 मधला जो 8वा व्यक्ती आहे, त्याने फक्त 1 बोट वर केलं आणि तो म्हटला, की नव्हे, या महाराणीच्या पोटी जो कोणी जन्माला येणार आहे, तो केवळ आणि केवळ ग्रहत्याग करेल, संन्यासी होईल आणि या जगताचा सम्यक संबुद्ध होईल. तो 8वा ब्राह्मण कोण आहे विद्वान? तो 8वा ब्राह्मण आहे कौंडिन्य. आणि घोषणा केली, की ज्या दिवशी ग्रहत्याग होईल सिद्धार्थाचा, किंवा जो कोणी पुत्र जन्माला येईल आणि ग्रहत्याग करेल, त्याच्या स्वागतासाठी मी जंगलामध्ये असेल. मी ज्या पुस्तकामध्ये वाचलेलं असं म्हटलेलं आहे, की महामायेची गर्भधारणा झाल्यानंतर भविष्यवाणी केली, की महामायेच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल, तो संसारामध्ये रमणारच नाही, तो संन्यासी होईल आणि ग्रहत्याग करेल आणि सम्यक संबुद्ध होईल. दुसऱ्या दिवशी कौंडिन्यानं ग्रहत्याग केला, प्रवज्या घेतली आणि 29 वर्ष वाट पाहिली. कुणाची वाट पाहिली? 29 वर्ष वाट पाहिली. कारण त्यांनी जे पाहिलं होतं, जे काय अनुमान लावले होते, त्या अनुभवावर अतिशय मोठा आत्मविश्वास आणि दृढ श्रद्धा होती, की महामायेच्या पोटी जो कोणी पुत्र येईल, तो परिवाचक होईल आणि त्याच्या स्वागतासाठी मला तिथे गेलं पाहिजे. तो कौंडिन्य सिद्धार्थाचा ग्रहत्याग झाला, परिवार झाला, त्यांच्या सोबत 6 वर्ष राहिला. तोच कौंडिन्य जो बुद्धाचा पहिला अनुभव, ज्या बुद्धाने जो काय सांगितला, त्या अनुभवाला एकानुभूती आपण ज्याला म्हणतो, बुद्धानं जो जीवन मुक्तीचा, दुःख मुक्तीचा आणि निब्बाणाचा जो अनुभव घेतला, तसाच अनुभव कौंडिन्याने घेतला. धम्मचक्र प्रवर्तन झालं, एकाकडून दुसऱ्याकडे गेलं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे, आणि असे 6 जण अरहंत या भूतलावर निर्माण झाले. तो दिवस कुठला आहे? तो दिवस आजचा आहे, ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस. दुःख मुक्तीचा मार्ग, अष्टांगिक मार्ग, ज्याला मध्यम मार्ग सांगितलेला आहे. यही भिक्कवे, अनार्य मार्गापासून आता तुम्हाला दूर जाता आलं पाहिजे. कोणते 2 अनार्य मार्ग आहेत? एक आहे कामसुखल्लिकानुयोग, जो खा प्या मजा करा आणि या देहाला जसं वाटेल तसं या तृष्णेच्या आहारी पेटवून जसा
लोभ घेता येईल, उपभोग घेता येईल, मरोपर्यंत उपभोग घ्या आणि एक दिवस मरण आलं की निघून जा. हा कामसुख खल्लिकानुयोग. भिक्षूंनो, हा एक मार्ग आहे. हा जीवनाचं पहिलं टोक आहे. मनुष्य मात्र याच्यामध्ये मरोपर्यंत लिप्त राहतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तो त्याच्या बाहेर येत नाही. तृष्णेमध्ये तो लिप्त असतो, द्वेषामध्ये लिप्त असतो. पण याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात. ते दुसऱ्या दुसऱ्या टोकावर, अति टोकावर जातात आणि तो आहे अत्तकील मथानी योग. अत्तकील मथानी योग स्वतःला क्लेश देण्यासाठी, यातना देण्यासाठी, स्वतःला पीडा देण्यासाठी तयार होतात. कारण या शरीराला जितकी पीडा देऊ, जितकी यातना देऊ, जेवढा त्रास देऊ, आतमधला आत्मा तेवढा शुद्ध होईल. हे दुसरं टोक लोक गाठतात. हे भिक्कवे, हे दोन्ही टोक जीवनाचे अंत अनार्य आहेत. अनार्य मार्ग आहे ते. याच्यातून केवळ दुःख आणि दुःख निर्माण होतं. याच्यातून दुःख मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून यही भिक्कवे मध्यम प्रतिपदा. जेवढा शरीराच्या गरजा आहेत तेवढ्या गरजा आपल्याला प्राप्त करता आल्या पाहिजे. चालण्यासाठी, बोलण्यासाठी आणि पहुडण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी जेवढी आपल्याला ऊर्जा पाहिजे तेवढं आपण अन्न भोजन केलं पाहिजे. वर्षापासून, शीतापासून आणि हवेपासून आपल्याला जे काही संरक्षण पाहिजे त्याचा आपण या आपल्या वस्त्रांचा वापर केला पाहिजे. पावसापासून, उष्णतेपासून निवाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. याच्या उपर माणसाला काय आवश्यक असतं? मध्यम प्रतिपदा सांगितली, मध्यम मार्ग सांगितला. जेवढं आवश्यक आहे तेवढं शरीराला आपल्याला पोचवता आलं पाहिजे, तेवढं पुरवता आलं पाहिजे. हा मध्यम मार्ग आहे. शरीराला आपण किती देतो? डायटिंग करावं लागतं आपल्याला. दीक्षित पॅटर्न आपल्याला राबावा लागतो. का? कारण बुद्धाने जे सांगितलं की भोजन मात्रामध्ये संयम पाहिजे. उपादान किती जमा केलेलं आहे, म्हणजे सगळं मध्यम मार्गाचं शिकवण आपल्याला दुःख मुक्तीकडे घेऊन जात. काय मध्यम मार्ग आहे? की कामसुख खल्लिकानुयोग. खा प्या मजा करा, तृष्णेमध्ये उपभोग घ्या आणि जीवनाचा अंत झालं की निघून जा. हा एक जीवनाचा अंत आहे. आणि दुसरा जीवनाचा अंत आहे की देहाला दंड द्या. किती जेवढा काही देहाला त्रास देता येईल तेवढा दंड द्या. कारण या देहामध्ये जो आत्मा बसलेला आहे तो अनेक जन्मापासून आलेला आहे. मागच्या कर्माचा परिणाम म्हणून तुम्ही दुःखामध्ये आहेत. आणि आता जर तुम्ही शरीराला दुःख दिलं तर आत्मा शुद्ध होईल आणि तो मुक्त होईल, मोक्ष प्राप्त करेल. हे दोन्ही अंत अनार्य आहेत. आर्य मार्ग कोणता आहे? आर्य मार्ग आर्य अठ्ठांगिक मार्ग आहे. तो मध्यम प्रतिपदा सांगतो की जीवनाच्या दोन टोकातून जेवढं शरीराला आवश्यक आहे, जेवढं जीवनाला आवश्यक आहे तेवढा उपभोग करा. आणि म्हणून गरज आणि इच्छा याच्यामध्ये भेद सांगणारा मध्यम प्रतिपदा आहे. बंधून आपण सगळे दुःखमुक्तीच्या मार्गावर आहोत. आणि म्हणून आपली गरज आणि इच्छा याचा जर आपला धम्म विचार करता आला तर आपले दुःख याच जन्मामध्ये नष्ट होऊ शकतात. कारण दुःखाचं कारण काय? कामतृष्णा आणि भवतृष्णा आहे. कामतृष्णा जी या जीवनाला अतिशय मोठे जखडबंद करून ठेवते आणि भवतृष्णा जी उपादान स्कंद आपण ज्याला म्हणतो. हे सगळं कुणाला सांगितलं भगवंताने? त्या 5 लोकांनी सांगितलं. आणि सांगता सांगता प्रत्येक दिवशी या सगळ्या स्कंदाच्या बाहेर पडला. स्कंद जे दुःख निर्माण करतात, स्कंद जे अनित्य आहेत आणि स्कंद जे अनात्मा आहेत, हे सांगताच कौंडिन्याला प्राप्त झालं. कौंडिन्य, भद्द, वप्प, महानाम आणि अश्वजित. आजचा दिवस हाच आहे की जे मी प्राप्त केलेलं आहे माझ्यातून. माझे जे जवळचे कलिग्स आहेत, माझ्या जवळचे लोक आहेत, माझे नातेवाईक असतील, मित्र असतील, माझा समाज असेल, माझा देश असेल आणि मानवजात असेल, त्या माझ्या अनुभवातून तो दुःखमुक्त झाला पाहिजे. बुद्धानं ते केलं. केवळ तिथं
थांबले नाहीत. पुढे आपण जाऊया. आजचा दिवस महत्वाचा काय आहे? आजचा दिवस यासाठी महत्वाचा आहे कारण बुद्धानं पहिली दीक्षा जी दिली बुद्ध धम्माची, पंचवर्गीय भिक्षूंना, हे परिवाजक 5 ब्राह्मण होते. दुसरी कथा आपण वाचतो, याच परंपरेमध्ये आपण वर्षवासामध्ये आपण पाहतो, यश नावाचा जो श्रेष्ठ आहे वाराणसी मधला, तरुण मुलगा असतो, त्याची बायको असते. पण जसा तो नारायणराव आनंदीबाईच्या कचाट्यातून सुटला आणि काका मला वाचवा, काका मला वाचवा, असा जो टावा फोडत होता, तसा हा यश भल्या पहाटे उचला सोन्याचा, त्याच्या बूट आहेत त्याचे सोन्याचे, आणि अहो किती दुःख आहे, अहो किती दुःख आहे. जंगलामध्ये पळ सुटला. यशा, कुठं दुःख आहे? माझ्याकडे ये, तुला या दुःखातून मुक्त करेल. यश आणि त्याचे मग 4 मित्र, विमल, सुबाहू, पूर्णजीत आणि गवापती, त्या 5 जणांचे 50 मित्र, असे सगळे 60 लोकांचा अरहंत संघ झाला. पहिली दीक्षा ब्राह्मणांना जे परिवाजक आहेत, दुसरी दीक्षा वैश्य लोकांना दिली. यश हा सृष्टीचा मुलगा होता, वैश्य लोक, वैश्य वर्णाचा. बुद्धानं जे चातुर्वर्ण्य होतं, ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवसाचं महत्व हे आहे की बुद्धानं हे चातुर्वर्ण्य नष्ट केलं. क्षत्रिय म्हणून जन्माला आला, कुणबी म्हणून जन्माला आला, पण ब्राह्मणांना दीक्षा देण्याचं काम केलं, वैश्यांना दीक्षा देण्याचं काम केलं यश, आणि त्यांच्या आई वडिलांना दीक्षा दिली. पुढे भद्रवर्गीय 30 लोक आहेत बघा, भद्रवर्गीय हे 30 लोक एका गणिकेच्या पाठीमागे पळू लागले. गणिकेला शोधत शोधत बुद्धाच्या सानिध्यात आले आणि बुद्धाला विचारतात, भगवंता, इकडं एक गणिका आमचं सगळं सोनं नाणं लुटून आम्हाला सुरा मेरय केलं, आमच्यामध्ये दारू पाजली, आणि आमच्या पश्चात आम्ही ज्यावेळेस बेधुंद झालो, आमची सगळी संपत्ती घेऊन गेली, तिला तुम्ही पाहिलंय का? त्या 30 भद्रवर्गीय क्षत्रियांना बुद्ध विचारतात की त्या गणिकाला शोधणं आवडेल का तुम्हाला स्वतःला शोधणं आवडेल? हे वाक्य उच्चारल्यानंतर 30 भद्रवर्गीय ते क्षत्रिय भगवंत म्हणाले, आम्हाला गणिकेचा शोध नको, आम्हाला स्वतःचा शोध घेऊ द्या. त्या 30 भद्रवर्गीय क्षत्रियांना भगवंतांनी दीक्षा दिली. पुढे मग राजा जे आहेत, बिंबिसार राजा आहेत, प्रसंजित आहेत, म्हणजे हे सगळे क्षत्रिय लोकांना दीक्षा दिली, ब्राह्मणांना दिली, वैश्यांना दिली. आता राहिले कोण? समाजातले जे 90% लोक आहेत, ते जे अस्पृश्य, शूद्र आणि महिला वर्ग. भगवंताचा आजचा जो ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे, तो अतिशय महत्वाचा यासाठी आहे की भगवंताने दीक्षा देण्याची प्रथा सुरू केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि मग आपण चांडाळा बघतो, प्रकृती चांडालिका बघतो, सोपाक चांडाळा बघतो, सुनीत भंगी बघतो, सुप्रबुद्ध कोळी बघतो, आम्रपाली गणिका बघतो, विशाखासारखी अतिशय मोठी श्रेष्ठीची मुलगी पाहतो. कितीतरी असे असंख्य लोक आहेत की समाजातलं जे अतिशय निम्न वर्ग प्राप्त झालेला होता, अशा शूद्र लोकांना, आणि ज्यांना महिलांना सुद्धा ज्यांनी शूद्र मानलं होतं, अशा शूद्र आणि महिलांना 4थ्या टप्प्यामध्ये भगवंताने दीक्षा दिली. हा जो सामाजिक समतेचा संदेश आहे, भगवंताच्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनाची अतिशय मोठी सुरुवात आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, आपल्याला काम करत असताना बुद्धानं हा जो संदेश केलेला आहे की बहुजन हिताय बहुजन सुखाय, जगातला कुठलाही माणूस या धम्मापासून वंचित राहता कामा नये. आपण पाहतो, पोलिओचा डोस देण्यासाठी एखादा माणूस जर एखाद्या गावामध्ये, पालामध्ये एकटाच असेल, त्या गावामध्ये, तरी पोलिओचा डोस असेल त्याला देण्यासाठी, किंवा एखादा एक्स्ट्रा डोस असेल, किंवा काहीतरी उपचार त्याला करायचा आहे,
शासन आरोग्याबाबत आता अतिशय मोठं तत्पर झालेलं आहे. त्याचा इलाज करण्यासाठी तिथं माणसं जातात. भगवंताने यही भिक्खव म्हणून हे सांगितलं, की यही भिक्खवे भिक्खूंनो, अ, अ, या सगळ्या दिशाला जा. 10 दिशाला जा, पण एका दिशेला दोघं जाऊ नका. आणि जिथं माणूस असेल त्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. कारण एकटा जरी एका पालामध्ये असेल, एखाद्या बेटावर असेल, तर त्याला दुःखमुक्तीची गरज आहे. ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन हे बंधून आपल्याला अ, शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जातात. भगवंताचा तो संदेश आहे. आणि म्हणून हे जे भगवंतानी जी अतिशय मोठी सामाजिक समता प्रस्थापित केली धम्मदीक्षेच्या माध्यमातून, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि महिला त्यांनी कुठलाही भेद न ठेवता संघामध्ये सगळ्याला दीक्षित केले. उपाली नावाचा न्हावी, जो या राजपुत्रांचा न्हावी होता, पहिल्यांदा त्याला दीक्षा दिली. आणि मग या क्षत्रियांना जे आनंद, महानाम, किंबिल, भृगू, अनिरुद्ध आणि देवदत्त यांचा न्हाव्याचं काम करायचा होता, उपालीला पहिल्यांदा दीक्षा दिली. आणि मग वंदन केलं या लोकांनी, त्याला क्षत्रियांनी वंदन केलं उपाली. हा समतेचा ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस. बाबासाहेब ज्या गोष्टीमुळे प्रभावित झाले, ती ही गोष्ट बुद्धामध्ये त्यांना आढळून आली, की या भारतामध्ये जर कुठला समतेचा पुरस्कर्ता असेल, की ज्याने सगळ्या मानव जातीतल्या प्रत्येक घटकाला, शिकारी करणारे लोक एका जंगलामध्ये राहत होते, एका गुहेमध्ये राहत होते. भगवंत सगळे शिकारी लोक शिकारीसाठी गेले, महिलांना जाऊन दीक्षा देतात. शिकार करून आल्यानंतर त्यांना पाहतात, की सगळे आमच्या महिला या या श्रमणाच्या शिष्या झालेल्या आहेत, बुद्धावर चाल करून येतात. किती मोठं सामर्थ्य बुद्धाचं आहे. त्या त्या शिकारी लोकांना, त्या दरोडेखोरांना सुद्धा भगवंताने दीक्षा दिली, धम्माचे पाय करून घेतले. आणि म्हणून आजच्या दिवसाचं सामर्थ्य हेच आहे, की आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन करावं लागेल. आणि शेवटचा जो काही महत्वाचा भाग आहे, आजचा दिवस हा वर्षावासाचा दिवस आहे. म्हणजे आपण जी आषाढी पौर्णिमा म्हणतो, ती आषाढी पौर्णिमा जिथून वर्षावास मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतो. वर्षावास म्हणजे वर्षाकाल चालू होतो, जिथं प्रवास करणे शक्य नाही, आजारी पडू शकतो. कारण भिक्षूकडे 2-3 वस्त्र आहेत. ओले झाल्यानंतर भिक्षू आजारी पडतील, तापानं फणफणतील. आणि एकटा माणूस किती किती दिवस दम काढणार, तो मरू शकतो. आणि म्हणून बुद्धानं या वर्षा काळामध्ये तुम्ही गुहेमध्ये, तुम्ही विहारामध्ये, जिथं तुम्ही आहात तिथं त्या ठिकाणी आश्रय घ्या, तिथं तिथं निवारा करा. भगवंताने आपल्या जीवनामध्ये 45 वर्षावास केले. आणि 45 वर्षाचा आपण जेव्हा इतिहास पाहतो, तर तो पहिला जो वर्षावास झाला, तो ऋषीपतन मृगदाय वनामध्ये. आणि शेवटचा वर्षावास झाला वैशालीमध्ये. मी काय मधले सांगणार नाही. परंतु या 45 वर्षामधले 25 वर्षावास भगवंताने श्रावस्तीमध्ये केले. 5 वर्षावास राजगृहामध्ये केले. हे अतिशय मोठं आहे. बुद्धाचं आपण ज्यावेळेस पाहतो, तर बुद्धानं खूप आपलं आयुष्य या वर्षावासामध्ये लोकांना धम्म दिसला. श्रावस्तीमध्ये आपण पाहिलं 25 वर्षावास, राजगृहामध्ये, नंतर वैशालीमध्ये असे अनेक प्रसंग आहेत. कौशांबीमध्ये, वेरंजा, श्रावस्ती, कपिलवस्तू, आळवी, राजगृह, असे अनेक वर्षावास केले. आता वर्षावासाचा वर्तमानकालीन जर संदर्भ पाहतो, बुद्धकालीन आणि बुद्धाच्या जे काही 500-1000 वर्ष होते, हे ग्रहत्यागी भिक्षू होते. 8-8 महिने प्रवास करायचे, 8-8 महिने प्रचार करायचे. आणि किमान 2-4 महिन्याचा आराम मिळाला पाहिजे शरीराला. शरीराची देखभाल झाली पाहिजे, आजारपणामध्ये शुश्रूषा झाली पाहिजे. म्हणून भगवंतांनी म्हटलं, की आषाढी पौर्णिमेत ते कार्तिका पौर्णिमा, देहाला थोडीशी विश्रांती द्या. काय डागडुजी असेल तर डागडुजी करा.
शरीराची देखभाल करा. ध्यान साधना तुम्ही आता ज्या काही शिकल्या असतील त्याच्या पुढच्या ध्यान साधना करा. जे काही धम्मतत्वज्ञान असेल त्या धम्मतत्वावर चर्चा करा. पुढचं रिफ्रेश कोर्स आपण जो आता म्हणतो तो रिफ्रेश कोर्स करा. आणि काय चुकलं भागलं असेल पातिमोक्ष करा. तुम्हाला कोण विचारणार नाही, पण तुम्हालाच ते संघानं परमिशन दिलेली आहे की जर तुम्हाला काही पातिमोक्ष करायचं असेल, काही कबुली द्यायची असेल तर ती कबुली द्या. इथं ते तसं निस्सारण करा आणि पुन्हा पावसाळा निघून गेल्यानंतर पुन्हा नव्या जोमेनं, नव्या ताकदीनं, नव्या प्रेरणेनं, नव्या ऊर्जेनं पुन्हा 8 महिने धम्म प्रचारासाठी सिद्ध व्हा. हा हा बुद्धकालीन आणि त्याच्यानंतरचे 500 आणि 1000 वर्षाचा इतिहास. वर्तमान काळामध्ये आपण काय पाहतो? वर्तमान काळामध्ये जे आपल्याला कोणाला टीका करायची नाही, पण वर्तमान काळामध्ये जे वर्षानुवर्ष त्या विहारात राहतात तिथंच वर्षावास सुरू करतात. स्वतःसाठी वर्षावास नव्हे, दुसऱ्यासाठी वर्षावास. भगवंताने भिक्षूसाठी स्वतःसाठी वर्षावास सांगितला की रिफ्रेश व्हा. काया वाचा मनाची शुद्धता करा, प्रातिमोक्ष करा. काय चुकलं असेल कायानं, वाचेनं, मनानं ते तिथल्या तिथं आपल्या उपाध्याय पुढे हे करा, निर्मळ व्हा आणि पुन्हा स्वच्छ मनानं ऊर्जेनं तुम्ही बहुजन हित आहे बहुजन. पण आपण दुसऱ्यासाठी वर्षावास घेऊ लागतो. आणि आंबेडकरवादी बौद्धमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहतो, आंबेडकरवादी म्हणजे आपण सगळे त्याच्यामध्ये जे आहोत. केवळ ग्रंथाचं पठण करतो आणि शील व परामर्श आपण ज्याला म्हणतो. म्हणजे बाबासाहेबांनी एवढं असं सांगितल्यानंतर सुद्धा की केवळ धर्म ग्रंथाचं पठण करून मुक्ती साधता येणार नाही. वर्षानुवर्ष आपण वर्षावासामध्ये केवळ ग्रंथ पठण करतो. हा वर्षावासाचा इतिहास आहे. हे वर्तमान आहे. आणि म्हणून आजचा जो ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे, या 4 महत्वाच्या घटना, महामायेची गर्भधारणा, सिद्धार्थाचा ग्रहत्याग, ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस आणि वर्षावासाची सुरुवात. आपण या ठिकाणी मला बोलवलं, मला शांत चित्तानं ऐकलं. चुनाभट्टी त्रिरत्न बौद्ध महासंघ या सेंटरचे धन्यवाद. आपण सर्व जे काही धम्मचारी तिथली टीम आहे त्या टीमचं मी धम्मचाऱ्यांची टीम आहे त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.